सकाळ सकाळच आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आता आपल्या घरी नेण्याची तयारी चालली आहे, म्हणून आम्ही सर्वजण आलो आहोत गणपती बाप्पा आणायसाठी। आपण जेव्हा गणपती बाप्पा आणायला जातो तेव्हा आपली वेगळीच एक्साइटमेंट असते, कारण आता आपल्या घरी गणपती बाप्पा येणार 5 दिवस किंवा 10 दिवस का होईना राहणार, आणि वर्षातून एकदा गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होतं। छत्री गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। एक एक गणपती बाप्पा आम्ही निघाले घेऊन। मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती मुदीर मामा की गणपती बाप्पा मोरया। अरे तू बोल त्याच्याबरोबर। आज आहे कधीचाच आहे या पुढे झाले गणपती बाप्पाचं आगमन आमच्या अंगणापर्यंत। आता गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यावरती त्याची पायबी धुवणी चालू असते, आरती करणे चालू असतं। तशा प्रकारे इकडे आता चालू दिसेल, काकी पाय धुते गणपती बाप्पाचे। आता गणपती बाप्पाची आरती करण्यात येईल। आई आता आरती करते, आईची आरती झाल्यावर लगेच काकी आरती करेल, मग गणपती बाप्पाचं आमच्या घरी आगमन होईल। आत्ता तर झालं आहे, पण अजूनपर्यंत तरी आमच्या अंगणामध्येच आहे। तर आता आरत्या झाल्यावरती मग आमच्या घरामध्ये आगमन होईल। गणपती बाप्पा आपल्या जेव्हा घरी येतो तेव्हा सर्वच जण आनंदी असतात, आणि आपलं मोठं भाग्य म्हणायचं की बाप्पाने आपल्या सर्वांना निवडलं आहे की आपल्या घरी तो स्वतःहून येतो, आणि आपण त्याची खूप मनाभावे प्रार्थना करतो, आणि 5 दिवस तो आपल्याकडे राहतो किंवा 10 दिवस राहतो। झालं आहे आमच्या बाप्पाचं आगमन, आणि आल्या आल्याच बाप्पाने आशीर्वाद दिला आहे फुल पाडून। आता बाप्पाला आम्ही आमच्या देवाच्या इथे ठेवणार आहोत। जेव्हा पूजा चालू होईल तेव्हा बाप्पाला मकरामध्ये आम्ही स्थापन करणार। आमच्या बाप्पाचा उंदीर खूप मोठा आहे, तुम्ही आमच्या उंदराला मागू नका। नमस्कार, मी आहे संतोष शिंदे। माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। मी चालली आता पालीला। आज सकाळच गणपती बाप्पा आणला आहे घरी। गणपती बाप्पाची पूजा पण झाली आहे। आता म्हणजे अजून नैवेद्य दाखवायचं आहे, त्याच्या अगोदर मी पालीला जाऊन येते। आता बघूया, पालीला भाज्या घ्यायच्या आहेत, कारण ह्या वर्षी आमच्याकडे आहे गौरीला पूजा। तर मग भाज्या कशा मिळतात, कारण संध्याकाळला जाते म्हटल्यावर म्हणजे दुपारची आमची 2ची बस आहे, त्यातून मी जाते आता पालीला। तर आता भाज्या कशा मिळतात, कारण पाऊस पण आहे, त्याच्यामध्ये भाज्या पण आहे ना खराब होतात, आणि आणल्यावर मग त्या लगेच ते झाल्या राहिल्या तर ठीक चांगल्या राहतात, नाहीतर मग खराब होतात। तर आता मग तिथे गेल्यावर बघूया भाज्या कशा आहेत।
असं डेकोरेशन केलं आहे. आणि आम्ही आता पहिल्याच दिवशी पाळायला आले तर निघाले. आता बसले मी बसमध्ये आणि मी कॅबिनमध्ये बसले आणि भाजी वगैरे झाली घेऊन. आता कारण पूजेचं होणं असतं म्हणजे पूजेची भाजी होती. तर आता उतरूया घरी गेल्यावरती इकडे भेटूया. दिवसभराची आता बसले कारण सगळी कामं करायची होती आल्यावरती. आणि म्हणजे पाळलं जाणं म्हणजे आमच्याकडे गौरी येतात त्या दिवशी पूजा आहे. तर मग भाजी वगैरे त्यासाठी घ्यायला गेली होती. आज माझा हरतालिकेचा उपवास म्हणजे काल म्हणजे आदल्या दिवशी आपल्या गणपती यायच्या आदल्या दिवशी हरतालिका असते. त्याचा उपवास मी आज 5:30ला सोडला. कारण आमचा नैवेद्य आणि व्हायचा होता. म्हणजे आमची बस लवकर येते 1:30 वाजेपर्यंत. मग ते पटापट होत नाही त्यापर्यंत कारण आपल्या गणपती बाप्पाची खूप घाई असते. पूजा असते, आरती असते, नैवेद्य असतो पहिला दिवस म्हटल्यावर. तर मग मी आल्यावरती म्हटलं उपवास सोडूया. तर आल्यावरती उपवास सोडला. त्यामुळे मला काय नैवेद्य आहे किंवा काय म्हणजे काय होतं किंवा काय हे काय दाखवता आलं नाही. गणपतीला ह्या वर्षी काका काकी अगोदर आले. दीदी आजच आली सकाळी. आल्यापासून ती पण जेवणातच आहे त्यामुळे तिला पण काय शूटिंग करता आलं नाही. आणि की आज काय नैवेद्य होता हे पण काय दाखवता आलं नाही. पण 21 मोदकाचा नैवेद्य हा दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी असतोच तसं ह्या वर्षी पण आहे म्हणजे होता. आता आरती आता आमच्याकडे येईल कारण आरतीवाले आता येतील इथे. तर आरती चालू होईल. आणि ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल गणपती बाप्पाचं सजावट आम्ही सिम्पलीच केला आहे. म्हणजे मी ह्या वर्षी एकही हात लावला नाही आहे सजावटीला. सर्व काकांनी आणि बाबांनीच केला आहे. म्हणजे दोघं भावाभावांनीच केला आहे सजावट. तर त्यांच्या प्रकारे त्यांनी केले आणि आम्हाला पण पसंत आले कारण सिम्पली केले आणि छान केले. सजावट खूप छान वाटते. आणि ह्या वर्षीची मूर्ती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण यावर्षीची मूर्ती मी सिलेक्ट केली आहे. आणि आज असं झालं की गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना ती म्हणजे दरवर्षी बाबा सांगतात पण ह्यावर्षी बाबा आजारी असल्याकारणाने मी सांगितली. कारण त्यांना पण आणायला झेपलं पाहिजे आणि काकांचं पण म्हणजे दोघांचं काका बाबांचं दोघांचं पण वय झालं आहे त्यामुळे त्यांना पण तसं झेपलं पाहिजे. कारण गणपती बाप्पाच्या मूर्त्या कधी कधी जड असतात कधी कधी हलक्या असतात. तर त्याप्रकारे आमचा पाठ म्हणजे पाठ आहेत ना असं दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षी आम्हाला वेगवेगळे पाठ बनवायलाच लागतात. म्हणजे बाबा दरवर्षी नवीन नवीन पाठ बनवतात. कारण गणपती बाप्पाचा जो खालचा पाठ असतो ना तो मोठा असतो. तर ह्या वर्षी कसं झालं त्यांना नाही जाता आलं. तर मग मी ज्या पाठामध्ये जी मूर्ती बसेल तीच मी मूर्ती आणेन घरात असं बोलली होती. आणि ज्या टायमिंगला जेव्हा जाणं झालं सगळेजण निघाले त्यावेळेला माझी खूप गडबड होती कारण सगळं करेपर्यंत वेळ झाला. सर्वांच्या पाठून मी गेली आणि बघितलं तर आधी बघितलं की बाप्पा कोणता आहे कारण मी जो सिलेक्ट केला आहे तोच बसवला आहे काय की दुसरा कुठला बसवला आहे. बघितला तो तोच होता आणि हाच बाप्पा आम्ही सिलेक्ट केला होता. तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्याप्रमाणे ह्या वर्षी पाठीमागे आम्ही केळीचा पडदा लावतो कारण आमच्या भिंती ह्या भिंतीच्या आहेत त्यामुळे आम्ही सगळीकडे सजावट हे करतोच. कारण कसं गणपती बाप्पा असल्यावरच आपण घर डेकोरेट करतो त्याप्रकारे आम्ही केलं आहे. हीच मूर्ती खूप छान असते पण आपल्यासाठी आपण सिलेक्ट केलेली मूर्ती दुसऱ्याला कशी वाटते हे वेगळं असतं. तर तेच आता गणपती बाप्पा पुढे आहे आणि मी त्याच्यासमोर बघून व्हिडिओ करते तर असं वाटतं की बाप्पा मलाच बघतोय. येणार असेल आपल्या घरी आणि आपली म्हणजे तयारी असेल म्हणजे आपले सगळे कामं आपण चालू करत असतो त्यामुळे जे आपले जागरण असते ना ती माझ्या डोळ्यावरून तुम्हाला समजेल की मला ना 4-5 दिवस सध्याचे 4-5 दिवस सतत खूप उशिरा झोपायला मिळतं लवकर उठायला लागतं. त्यामुळे म्हणजे झोप पण कंप्लीट नाही होत आहे. आणि त्यामुळे म्हणजे आज पण मी आरतीला जाणार होती कारण पहिला दिवस म्हटलं आजपासून आरतीला जायचं पण मला ना पुढचंच सरळ दिसत नाही तर आरतीला जाऊन तरी उभे कसं राहणार हे झालं आहे.
Mago,
योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा तुझे शिव नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी आता जय जय रघुवीर समर्थ मोरया जा लवकर म्हटलं देव वाटायला आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीची आरती पकडायचं मोठं भाग्य मला पण मिळालं आणि गणपती बाप्पांनी माझ्याकडून पण आरती करून घेतली आहे. बघितलं असेल तुम्ही, झाले आरती आणि पूर्ण पूर्ण घामाघूम व्हायला आलं, कारण आमचं ते तामन आहे त्याच्या बाहेर पण पेटलं आणि पूर्ण गरम गरम झालं होतं तामन आरतीच्या वेळी. पहिल्या दिवशी आम्ही प्रसादी पण लाडू ठेवले आणि आमचं जे अंगण आहे ते कसं ओपन आहे ना, त्यामुळे पाणी चिखल पाऊस पडतो आणि चिखल झाला आहे. चिखल मी काढला आहे चिखल, असं काय नाही की मी नेहमी झाडते, पण आता पाऊस रेग्युलर चालू आहे त्याच्यातले 2-3 तिथे पडले. कोण पडले हे पण माहीत नाही, पण पडले. आणि तेच मी म्हणते की लाडू खाल्ल्या खाल्ल्या लगेच लाडू कसा मिळाला. तर हाच होता गणपती बाप्पाच्या आगमनाचा छोटासा व्हिडिओ आणि ह्यामध्ये तुम्हाला पालीचा गणपतीसुद्धा दिसेल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.